नमस्कार, कसे आहात सगळे। आजचा व्हिडिओ बनवण्याचं औचित्य असं की आम्ही पृथाच प्लॅनेट या नावाने चॅनल काढलं आहे। माझी मुलगी पृथा ही 2 वर्षाची आहे आणि तिच्या नावाने आम्ही पृथाच प्लॅनेट म्हणून चॅनल काढलेलं आहे। यामध्ये तिच्या फॅमिली, फ्रेंड्स आणि तिचं एकंदरीत ॲक्टिव्हिटीचे आम्ही व्हिडिओ टाकलेले आहेत। हे चॅनल काढण्यामागचा उद्देश एवढंच की पृथाचा जन्म झाला हा 2019मध्ये, डिसेंबर 2019ची आहे पृथा। आणि मार्च 2020 पासून म्हणजे ती अगदी 3 महिन्याची असल्यापासून जवळजवळ लॉकडाऊन सुरू झालं आणि 1 जानेवारीलाच इंडियात पहिली कोरोनाची केस आली होती। तर थोडी हिंट त्याबाबत होतीच आणि आम्ही सुद्धा एक पॅरेंट म्हणून थोडंफार सतर्क होतो या बाबतीत। मग आम्ही तिचे तसे मंथली फोटोशूटचे आधी व्हिडिओ काढले, फोटोज काढले अनेक, आणि काही व्हिडिओ आणि फोटो अगदी छान झाले, ते मला तुमच्यासोबत शेअर करावं वाटतात। आणि ह्या 2 वर्षाच्या काळात अप अँड डाऊन सुरू असताना आम्ही आमचा पूर्ण फोकस पृथाकडे वळवला, कारण बाहेर जाण्यासारखी परिस्थिती नव्हती म्हणून। मग आणि माझ्या मिस्टरांचं सुद्धा वर्क फ्रॉम होम सुरू होतं आणि मी माहेरी होती बरेच दिवस, त्यामुळे मग आम्ही असं ठरवलं की आम्ही तिचं छोटे छोटे काही व्हिडिओज काढले, काही ॲक्टिव्हिटीचे व्हिडिओ काढले। त्यात तिच्याशी खेळताना, तिच्या गोष्टी करताना आम्हाला असं लक्षात आलं की पृथाने काही तिचे माइलस्टोन्स जे आहेत ते अर्ली ग्रॅब केले, लवकर तिने तिचे माइलस्टोन्स पूर्ण केले ग्रोथचे। आणि त्यामुळे आम्हाला अशी हिंट मिळाली किंवा काही तिचा इंटरेस्ट लक्षात घेता आम्हाला असं वाटलं की ती कलर खूप लवकर आयडेंटिफाय करू शकत आहे, ती पिक्चर्स खूप लवकर ग्रॅब करते आहे, इव्हन तो तिचं वर्ड्स किंवा अल्फाबेटकडे सुद्धा एक विशेष अट्रॅक्शन आहे। मग त्या दृष्टिकोनातून आम्ही थोडंफार तिच्यासाठी जे ऑप्शन्स आम्हाला छान अवेलेबल झाले या 2 वर्षात, आम्ही ते ऑप्शन्सचा विचार करून तिच्यासाठी थोडं काम करण्याचा विचार केला। आणि त्याचाच रिझल्ट म्हणजे असा की पृथा आता या डिसेंबर 2019ला पृथा 2 वर्षाची झाली, पण ती 2 वर्षाची होण्याच्या आतच 23व्या महिन्यात तिला 2 अवॉर्ड भेटले इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डकडून। आणि एक तिला वर्ल्ड रेकॉर्ड भेटला 100 वर्ड कार्ड्स आयडेंटिफाय करण्यासाठी, आणि एक अवॉर्ड भेटला तो 534 फ्लॅश कार्ड्स म्हणजे पिक्चर कार्ड्स आयडेंटिफाय करण्यासाठी। आणि ते अगदी म्हणजे त्याची माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, सॅम्पल व्हिडिओची लिंक आहे। त्यानंतर तिला जे अवॉर्ड भेटले त्या अवॉर्डच्या अनबॉक्सिंगची सुद्धा लिंक आहे। तर अशा प्रकारे आम्ही तिचे सगळे व्हिडिओ अगदी इथपर्यंतचे सगळे व्हिडिओ आम्ही तिचे टाकलेले आहे। त्यानंतर मी तिचा मंथली फोटोशूट जे केले त्याचे, आणि अगदी घरगुती साहित्य वापरून छान काही वेगळे कन्सेप्ट्स आहे, तर ते मी त्या व्हिडिओनुसार कन्सेप्टनुसार फोटोज आणि त्याचे जे स्मॉल व्हिडिओ क्लिप्स आहेत त्या मी प्रत्येक इंडिव्हिज्युअल व्हिडिओमध्ये देईल, त्यामागचा उद्देश, आणि हे सगळं मी टाकणार आहे। आणि त्यासाठीच मला तुमचा रिस्पॉन्स आवश्यक आहे, त्यामुळे मला कळवत राहा तुम्हाला पृथाचे पुढचे व्हिडिओज कसे वाटतात। त्यानंतर तिचे काही खेळ आणि असे सुद्धा किंवा काही फॅमिलीसोबतचे फेस्टिवल्सचे सुद्धा व्हिडिओ त्यात राहतील। तर तुम्हाला कसं वाटतं किंवा तुम्हाला काय एक्सपेक्ट आहे ते सुद्धा तुम्ही मला सांगू शकता। आणि यापुढे आमचा प्रवास हा असा सुरू राहील। पृथाच्या सोबतच आमचा विचार आहे की आम्ही तिचे व्लॉग्स टाकत जावे, सो दॅट डाऊन आणि हा काळ कुठपर्यंत असा राहणार माहीत नाही, तर आपली थोडी फॅमिली एक्सटेंड होईल, फ्रेंड्स एक सोशल मीडियावर राहील। तर मी माझी सोशल मीडियाची लिंकसुद्धा खाली देत आहे, तर मला त्याप्रमाणे तुम्ही कळवाल। आणि पृथाच प्लॅनेट या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला चॅनल कसं वाटतं आहे। धन्यवाद।